आता माझ्या कानामध्ये ही ठेपी दिसत आहे. हे मी जाणीवपूर्वक दाखवण्यासाठी, हे बघा, ही अशी ही ठेपी आहे. माझ्या मुलांनी ही काल गिळून घेतली होती. टीव्ही आणि मोबाईलच्या नादामध्ये पडली. टीव्ही आणि मोबाईलच्या नादामध्ये त्यांनी ही जी ठेपी आहे बघा, मी परत दाखवतो की आपले मुलांना अशा वस्तू तोंडात घालू देऊ नये. हे आपण वारंवार सांगत राहणं फार महत्त्वाचं आहे. आम्ही सांगतो तरीसुद्धा मुलांनी अशा प्रकारची चूक केली. आणि गिळून घेतल्यानंतर मला वाटलं की आता ही पोटामध्ये गेली असावी. तर माझा मुलगा म्हणत होता की इथं आली 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 असं तो म्हणायचा वारंवार. छाती दुखते म्हणायचा, पाठी दुखते म्हणायचा. जवळपास ही ठेपी 48 तास त्याच्या श्वासनलिकेमध्ये राहिली. श्वासनलिकेच्या आजूबाजूला म्हणा किंवा आता मला जास्त काही सांगता येणार नाही, परंतु श्वासनलिकेच्या कुठंतरी जाऊन बसली. आणि तो जेवत पण होता. त्याला केळं खाऊ घातले, त्याला तो जेवत होता, पाणी पित होता, परंतु तो सारखा म्हणायचा की मला थोडासा श्वास घ्यायला त्रास होत आहे. आम्ही त्याला दुर्लक्ष करत होतो, कारण ती म्हणजे जेवत होता त्यामुळं मला काही टेन्शन वाटत नव्हतं. परंतु अशा प्रकारे श्वासनलिकेच्या आजूबाजूला ही वस्तू जाऊन बसू शकते. बघा कितीही घातक आहे. जर डॉक्टरकडे गेलो असतो तर काय झालं असतं आणि किती लाखानं पैसे लागले असते. 5 लाख 10 लाख सांगता येत नाही. आणि मुलांच्या जीवाला तर धोका होताच. तर त्याला सारखा थोडाफार खोकला चालू होता. मला वाटलं काहीतरी याच्या पोटामध्ये गेलं असेल, परंतु ही त्याच्या श्वासनलिकेच्या आजूबाजूला असून त्याला अडथळा करत होती श्वास घेण्यासाठी. परंतु याला हे श्वासनलिकेला पूर्णपणे बंद करू शकलं नाही. त्यामुळं त्याचा श्वास चालू होता सुदैवाने. आणि काल त्याला खूपच खोकला आला आणि मग त्या खोकल्यामुळं ही अक्षरशः त्याच्या तोंडातून बाहेर पडली. तर मित्रांनो, हा व्हिडिओ फार गंभीरतेने मी बनवत आहे की आपले जे मुलं आहेत हे अशा प्रकारचे पळून जात आहे. नुसते मोबाईलच्या आहारी गेलेली ही मुलं आहेत. यांनी ही गिळली होती. हा 5वीला आहे आणि हा खूप ओव्हर ॲक्टिव्ह आहे. तर अशा मुलांना वारंवार टीव्ही बघताना किंवा मोबाईल बघताना त्यांना जेवायला सुद्धा देणं हे घातक आहे. तेव्हा माझी विनंती आहे पालकांना की आपल्या मुलांना कोणतीही वस्तू दातामध्ये किंवा तोंडामध्ये टाकण्यापासून त्यांना समजावून सांगावे. धन्यवाद.